पन्हाळगडाला वेढा पडला होता दादा. पन्हाळगडाला महाराज चिंतेत होते. जगदंबे जगदंबे कौल द्यावा आम्हाला. जगदंबे कौल द्यावा. जिंदगी चमकावासा मावळा चमकला. राजा 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 आलोय आम्ही. वाचवेत तुम्हाला राजा. फोडेन शत्रूचा वेढा राजा. राजा एवढी संधी आम्हाला द्यावी राजा. वाचवतो तुम्हाला. नव शिव काशीत. दोन पालख्या सज्ज झाल्या. एका पालखी शिवा काशीत बसणार. तो क्षणी राजाने शिवा काशीदाच्या खांद्यावर हात टाकला. अरे शिवा शिवा का बसतो रे? का बसतो पालखीत? तुला माहितीये का या पालखीत बसल्यावर काही शब्बासकी मिळणार आहे? राजा राजा माहितीये या शिवाला या पालखीत बसल्यावर काय मिळणार आहे राजा? अरे मग शिवा का जातोस मरायला? राजा ज्या वेळेला या पालखीत बसून मी मरणार आहे ना, तेव्हा स्वर्गातल्या 33 कोटी देव सुद्धा उठून या शिवा काशीदाला मुजरा करणार आहेत राजा. राजा मरताना शिवा काशीद म्हणून नाही मरणार, तर शिवाजी राजे भोसले म्हणून मरणार आहे. मरू द्या. घरी जाण येणाऱ्या काळात हेच वाक्य तुमच्या पोरांना शिकवा. शिवा काशीदाच्या आईचं वाक्य पटलंच तर शेवटच्या शब्दाला टाळी वाजवा त्या शिवा काशीदाच्या आईसाठी. शिवा काशीद सांगतोय, राजा माझ्या माईला तुम्ही काही सांगू नका. माझ्या माईनच मला सांगितलंय, अरे शिवा जगायचं शिवाजी राजासाठी आणि मरायचं शिवाजी राजाच्या स्वराज्यासाठी. कारण शिवाजी राजा जगतो तमाम महाराष्ट्रातल्या आई बहिणीची इज्जत आणि आबरू वाचवण्यासाठी. राजा निघाला शिवा. मानाचा मुजरा. पालखी गेली. शत्रूचा वेढा फुटला. इकडे पालखी सज्ज होती. राजांची पालखी पन्हाळगडाच्या दिशेने पळवली. बाजी काकांनी सांगितलं निघा. राजा वाचला पाहिजे. निघा 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 विशाळा जवळ करा. इकडं मात्र शत्रूची ओळख पटली होती. एक तलवारीचा घाव, दोनच तुकडे. शिवा काशीत जागीच मृत्युमुखी पडला होता. आता मात्र उचंबळा होता. समुद्रातल्या लाटा उसळाव्यासा. अरे काय वासराकडे धावती अशी. अरे 25,000चा गनिम महाराष्ट्राच्या राजाच्या मागे लागला होता. तीन 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 करत भागो.